साध्य ठरवणार का? बंटी सज्ज, सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. पहिला चेंडू जमीर वर्सेस बंटी. पहिला चेंडू लोअर फोल्डर्स पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण रूपांतर होणार ते एका धावेमध्ये. धावसंख्येला सुरुवात होते, धावसंख्येला गती मिळते, धावसंख्या पोहोचते ती 1 धावसंख्येवर. स्ट्राईक मध्ये देण्यात येते ती राहुलला. राहुलकडे पण एक स्ट्रोक्सचा पेटारा आहे. राहुलकडे सुद्धा 360 स्ट्रोक्स आहेत. तेच स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होते. चेंडू जाते तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती 1 वर. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा मानस. अतिशय सुरेख गोलंदाजी जमीर बुखारीच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो. धावसंख्या पोहोचते ती 2 वर. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या. बंटी आणि राहुलची बॅट शांत ठेवली ती जमीर याने. पुन्हा एकदा बंटी सज्ज आहे, तो सामना करेल तो जमीरचा. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, पण पंच नाखुश होत आहेत. नियम क्रमांक 22 अवलंब करतात आणि हा चेंडूला स्वैर घोषित करतात. धावसंख्येत एक निवाड होणार. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. आपण बघितलं तर एबी ग्रुप, अलिबाग, मरवाई, वरसोली, अलीदादा पुरस्कृत नौकार या 3 संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. आणि थळ आणि रेवदंडामध्ये जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीचा पात्र होईल. आणि यावेळेस मात्र एक चांगला शॉट, कॉपीबुक फटका. चेंडू जाते तो वाईडिश कव्हर्सच्या झोनमध्ये. 2 धावा नक्कीच मिळेल. चांगल्या क्षेत्ररक्षण झोनमध्ये बघायला मिळते मित्रांनो. अतिशय सुरेख गोलंदाजी जमीरच्या माध्यमातून बघायला मिळते. जो विश्वास त्याच्यावर त्याच्या बॉलिंग अटॅकने दिला होता, जो विश्वास त्याच्यावर प्रकाश हलेकाना याने दाखवला होता, त्या विश्वासाला साध्य ठरवतोय तो जमीर. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पुन्हा एकदा वाईडिश अंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न यशस्वी. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं बाकी. धावसंख्या झाली ती फक्त 7. अतिशय सुरेख गोलंदाजी जमीरच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो. मागच्या काही सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा 15 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्याच खेळपट्टीवर अतिशय सुरेख षटक टाकलं गेलं. पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक. चेंडू जाते तो सरळ लॉंग ऑफ झोनमध्ये. 1 धाव मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. सांगत होते पहिल्या षटक संपते. धावसंख्या झाली ती फक्त 8 धावा. अतिशय सुरेख षटक टाकलं ते पॉवर प्लेचं षटक. आपल्या संघाकडे सुमित पत्रे, आपल्या संघाकडे श्रेयस पत्रे, अशांक साखरकर यांसारखे गोलंदाज असताना सुद्धा मला पहिलं षटक का दिलं आणि कर्णधाराचा विश्वास साध्य करून दाखवलाय तो जमीर बुखारी याने. फक्त 8 धावा दिल्या. दुसरा षटक घेऊन येतो तो अशांक साखरकर उर्फ खत्री. थळ संघासाठी एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा खेळाडू अशांक साखरकर टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटमध्ये आपलं एक चांगलं नाव लौकिक मिळवलेलं आहे. 2 वर्षापूर्वी ज्या अलिबाग प्रीमियर लीग लेदर क्रिकेटला स्पर्धा सुरुवात झाली होती, तिथे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. असं अशांक साखरकर अतिशय सुरेख गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. या खेळाडूच्या नावावर कित्येक मेडल ओव्हर आहेत. नुकतीच जी बालवीर चषक हाशिवरे स्पर्धा पार पडली होती, तिथे गोल्डन ओव्हरचा मानकरी ठरला होता तो अशांक साखरकर. पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल तो बंटी.
आणि अतिशय सुरेख चेंडू, बॅटची आउटेज घेऊन चेंडू जातो तो सरळ विकेट किपरच्या हातात. पहिली विकेट पहिला हादरा बसतो रेवदंडा संघाला. बंटी मात्र बाद होतोय. बंटीला मात्र परतावं लागते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय तो गौरव. अशांक साखरकर. अशांक साखरकर अतिशय सुरेख स्टार्ट दिला त्याने या षटकाला. अतिशय भेदक असा मारा करतोय अशांक साखरकर. सामना करतोय तो गौरव. पुन्हा एकदा देखणा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा आत आला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि फलंदाजाचा निर्णय, पंचाचा निर्णय, फलंदाज बाद आहे. दुसरी विकेट दुसरा हादरा. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र गोलंदाज आपली दिशा भरकडतोय. फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळून देतोय निर्धाव. चेंडू जेव्हा फेकत होता त्यानंतर एक षटकार खाल्ला आणि त्यानंतर आपली दिशा भरकडतोय. स्वैर मारा करतोय, दिशाहीन मारा करतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. पुन्हा एकदा एक भेदक असा मारा करणारा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते अशांक साखरकर याने. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरवली ती 15 धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता पण त्याच पद्धतीने चेंडूला टटवलं. पेसचा यूज केला. फंबलिंग होते प्रकाश हालेकाण्याच्या माध्यमातून. षटक समाप्त. 2 षटकांच्या धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. पहिल्या षटकात जमीर बुखारी याने 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात अशांक साखरकर याने
12 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज बाद केलेत. चांगला षटक म्हणतात मित्रांनो अशांक साखरकरकडून, कारण या एंडने भरपूर धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असतो प्रत्येक संघाचा, प्रत्येक खेळाडूचा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली मित्रांनो. थळ संघ दाखवून देतो, प्रत्येक वेळेला थळ संघ दाखवून देतो की फलंदाजी हे सर्व काही नसतं. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी ही वरचढ असली पाहिजे, कारण फलंदाजी करणारा संघ वरचढ असू शकतो, पण ज्या संघाकडे ते 4 चांगले गोलंदाज आहेत तो संघ नक्कीच प्रत्येक संघावर भारी पडू शकतो. आणि ते 4 गोलंदाज जो संघ बनवतो, जो संघ तयार करतो, तो संघ नक्कीच एक चांगली बाजी मारू शकतो. आणि थळ संघाने ते केलेलं आहे. थळ संघाने आपल्यासाठी 4 चांगले गोलंदाज नक्कीच बनवलेले आहेत. आणि आता मात्र गोलंदाजी मार करत येतो अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे. आणि सुमेध पत्रेने आल्या आल्या आपला डंका पेटवला. जातं यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या नक्कीच उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद होता आणि फलंदाजी जागा भरून काढण्यासाठी मैदानातच जाते तो अविनाश. थळ संघ या सामन्यावर आपली पकड हळूहळू मजबूत करताना दिसतोय, कारण रेवदंडा संघाने जो फलंदाजीचा निर्णय घेतला होता तो निर्णय पूर्णपणे अचूक ठरवताना दिसतोय तो थळ संघ. आणि याच्यात वाटा आहे तो झमीर बुकारेचा, याच्यात वाटा आहे तो अशांक साखरकरचा, आणि याच्यात वाटा आहे तो सुमित पत्रेचा. पहिल्या सामन्यात आपण बघितलं की एबी ग्रुप अलिबाग संघाने 54 धावा अतिशय सहजरित्या चेस केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात आपण बघितलं की मरोई वर्सोली संघाने तब्बल 84 धावा कुठल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात बघितलं आपण नवखार संघाने तब्बल 77 धावा कुठल्या होत्या. आणि आता मात्र रेवदंडा संघ धावांसाठी झगडताना दिसतोय, धावांसाठी प्रयत्न करताना दिसतोय, धावांसाठी धावा करण्यासाठी एका जाळ्यात अडकलेला दिसतोय. आणि त्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं काम अविनाशला करावं लागेल. पुन्हा एकदा सुमेध पत्रे सज्ज, पुन्हा एकदा आपल्या वेगाचा पुरेपूर वापर, फलंदाजाला पूर्णपणे चकवलं. निर्धाव चेंडूची सांगत आहोत, ते धावसंख्या स्थिरावली आहे ती 20 धावसंख्येवर. आपण बघितलं तर या मैदानाचा ताबा घेतला तर 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा हा एक फायटिंग टोटल नक्कीच होऊ शकतो. 50 नक्कीच ओलांडायची असेल तर मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. त्याच पद्धतीचा प्रयत्न अविनाश याचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ झोन मध्ये एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या देखील नाही वाढ, धावसंख्या झाली ती 21 धावा. तर मित्रांनो यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध मरुवाई वर्सोली. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. एबी ग्रुप अलिबाग पंकज जाधव, पंकज जाधव एक अलिबागचा हिरा, कोहिनूर हिरा म्हणता येईल, ज्याने अलिबागचं नाव 7 समुद्र पार नक्कीच ढेपून ठेवलं. याच दरम्यान मित्रांनो मैदानाकडे वळूया. पंचांचा इशारा हा स्वैर चेंडू आहे. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरील चेंडूला स्वैर चेंडू नक्कीच घोषित केलं जातं. इंटरनॅशनल बुककडे आपण गेलो तर नियम क्रमांक 22 मध्ये हा लेख आहे की फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरील चेंडू हा स्वैर चेंडू घोषित केला जातो.
पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे चकवले. सुमेध पत्रे आपल्या वेगाचा पुरेपूर वापर करत असताना धावसंख्या स्थिरावली ती 22 वर. अतिशय सुरेख गोलंदाजी. एबी ग्रुप अलिबाग आणि मरुवाई वळसोली दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय. त्याच दरम्यान मित्रांनो मैदानाकडे वळूया. पुन्हा एकदा सुमेध पत्रे सज्ज. व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. चेंडू बॅटची कडा घेऊन जातो तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. टाकतो तो एवढा वेळ का थांबला होता, त्याचं उत्तर तो नक्कीच देणार. श्रेयस पत्रे गोलंदाजी मार्कवर येतोय तो. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 22 धावा. श्रेयस पत्रे अतिशय यंग असताना त्याने आपल्या प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात केली होती. 5 वर्षापूर्वी झालेल्या कुरुड प्रीमियर लीग मध्ये रसाने रायडर्स संघाचे नेतृत्व करताना हे दोन बंधू दिसले होते आणि तेव्हा आपल्या संघाला चांगली कामगिरी करून खेळ करून दिला होता. आणि आता मात्र ब्लॉक होल चेंडूने आपली षटकाची सुरुवात करते. अतिशय सुरेख चेंडू श्रेयस पत्रेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते. धावसंख्या स्थिर होती ती 22 वर. स्ट्राइक वर आहे तो विक्रम उर्फ विकी सुर्वे. रेवदंडा संघाचा एक धडधाकट फलंदाज. चेंडू स्टिअर केला तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाते तो बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण प्रकाश हालेकानाच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावा नक्कीच मिळतील मित्रांनो. 2 धावाने धावसंख्या पोहोचते 24 धावसंख्येवर. चौथ्या षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली ती फक्त 24 धावा. जर आपल्याला विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 50 धावा तरी धावफलकावर लावायला लागतील. कारण थर्ड संघाकडे ती कॅपॅसिटी आहे, तो बॅटिंग लाईनअप आहे जो आपल्याला आपल्या बॉलिंग लाईनअपला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. त्याच दरम्यान मित्रांनो अजून एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 24 धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्टिअर केलेला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा प्रकाश हालेकाना चेंडू मागे येतात. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या पोहोचली 25 धावसंख्येवर. अतिशय सुरेख गोलंदाजी श्रेयस पत्रेच्या माध्यमातून. ज्या एंडने धावा येणं गरजेचं होतं त्या एंडने फलंदाजांना रोख लावते तो श्रेयस पत्रे. मी का थांबलो होतो, मी का वाट बघितली होती, कारण मला अशी झडप घालायची होती. कारण वाघ जेव्हा 2 पावलं मागे टाकतो तो 4 पावलं पुढे झडप घालण्यासाठी, आणि त्याच प्रकारची झडप श्रेयस पत्रेच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो. 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा श्रेयस पत्रे सज्ज. पुन्हा एकदा स्लोअरवन पद्धतीचा चेंडू. चेंडूतली गती काढून घेतली, फलंदाजाला चुकवलंय, हुकवलंय आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळते.
लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. षटकाच्या समाप्तीकडे वाटचाल, षटकाच्या सांगतेकडे वाटचाल होते ती श्रेयस पत्रे याची. अतिशय असं सुरेख षटक, फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, चेंडूने टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला. आपल्याला सजेशीर असं क्षेत्ररक्षण सजवताना सुमेध पत्रे फक्त 26 धावा फरकावर लागलाय. जर आपल्याला एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर सुमेध पत्रेवर आक्रमण नक्कीच करावं लागेल मित्रांनो. आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र होते, पण प्रयत्नाला यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते, धावसंख्या स्थिरावली ती 26 धावसंख्येवर. कारण या सामन्यांमध्ये जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, जर थळ संघाला आपल्याला पराभूत करायचं असेल, आणि थळ संघाकडे अतिशय चांगला बॅटिंग लाईनअप आहे. कारण प्रकाश हालेकाना, सन्मित्र म्हात्रे, अजिंक्य शांक सारखे फलंदाज, सिद्धार्थ नवले एक सुरेख असा फलंदाज ज्याने या सीझनमध्ये आपली छाप सोडलेली आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे. असा फलंदाज ज्या संघाकडे आहे, ज्या संघाकडे नागेश सारखा एक सुरेख फलंदाज आहे, त्या संघासमोर आपल्याला जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्याच दरम्यान मित्रांनो 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 27 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. जर या 4 चेंडूंवर मोठे फटके आले तर नक्कीच एक फायटिंग टोटल नक्कीच होऊ शकतं. पुन्हा एकदा सुमेध पत्रे सज्ज, सामना करतोय तो दीपेश. आणि दीपेशचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ शॉट थर्डमॅन झोन मध्ये. एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फेटाळून लावला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो. धावसंख्या स्थिरावली ती 27 धावसंख्येवर. येणारे 3 चेंडू आणि किती धावा गोळा करणार, किती धावा जमा करणार रेवदंडा संघ. कारण आपल्या एक वेगळ्या जाळ्यात अडकल्या रेवदंडा संघ. थळ संघाने जे जाळं फेकलं होतं त्यात रेवदंडा संघ पूर्णपणे अडकलाय, उचमळून पडलाय. पुन्हा एकदा सुमेध पत्रे सज्ज, पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजाला बीट केले. अजून एक विकेट मिळते ती सुमेध पत्रे याला. तर मित्रांनो 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय तो प्रज्वल. एक अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे ज्याने रेवदंडा संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. मागील 2-3 वर्षाचा आलेख बघितला तर प्रज्वल एक यंगस्टर खेळाडू आहे मित्रांनो. पण आता मात्र त्याला सुमेध पत्रेवर हल्ला बोल करावा लागेल. सुमेध पत्रेवर आक्रमण नक्कीच करावं लागणार मित्रांनो. जर आपल्याला विजयपथ ओलांडायचं असेल तर एक फायटिंग टोटल नक्कीच झालं पाहिजे. रेवदंडा संघ तडफडतोय तो 27 धावांवर आणि ते तडफडवण्यात मोलाचा वाटा आहे तो सुमेध पत्रे यांचा, जो गोलंदाजी मार्कवर आहे. पुढील चेंडू स्विचिट पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, फलंदाज चकतोय, चेंडू जातोय तो
स्क्वेअर लेग झोन मध्ये एक धाव नक्कीच मिळेल मित्रांनो. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 28. या षटकातील शेवटच्या चेंडूचं खेळणं बाकी. तर मी पुन्हा एकदा पुकार करतो एबी ग्रुप अलिबाग आणि मरुवाई वर्सोली संघाला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. एबी ग्रुप अलिबाग आणि मरुवाई वर्सोली टॉससाठी यायचंय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना एबी ग्रुप अलिबाग ज्या संघाकडे पंकज जाधव, रोहित पाटील, प्रसाद चेवले, जतेश सारंग यांसारखे धडधाकड असे फलंदाज आहेत. आणि प्रणित वरसोलकर याच दरम्यान बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जातो तो शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी होते. धावसंख्येत 1 ने वाढ नक्कीच होणार. धावसंख्या झाली आहे ती 29. येणारे 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. येणारे 30 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ती रेवदंड एकविरा थळ संघाला. आणि जर सामन्याला आपली पकड जमवायची असेल तर रेवदंडा संघाला आपले तोफखाने काढावे लागतील. आपली ती गोलंदाजी दाखवावी लागेल. आपल्या लाईफची बेस्ट गोलंदाजी दाखवावी लागेल. कारण प्रकाश हालेकरना, नागेश, अजिंक्य, सिद्धार्थ नवले, सन्मित्र म्हात्रे यासारख्या फलंदाजांसमोर जर आपल्याला आपली छाप सोडायची असेल तर आपल्याला आपल्या लाईफची बेस्ट गोलंदाजी नक्कीच द्यावी लागणार. तर मित्रांनो यापुढील होणारा सामना एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध मरुवाई वर्सोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. थळ विरुद्ध रेवदंडा या दोन संघादरम्यान चढत आपण पाहतोय मैदानावर. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर एकविरा थळ संघाने पूर्णपणे आपण पाहिले तर गोलंदाजी करत असताना रेवदंडा संघाला धावांपासून रोखून ठेवलं. पूर्णपणे आपण पाहिले तर मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलं. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात मैदानावर. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध मरुवाई वर्सोली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. तर विनंती असेल की एबी ग्रुप अलिबाग आणि मरुवाई वर्सोली आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मरुवाई वर्सोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर विनंती असेल की एबी ग्रुप अलिबाग आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर रेवदंडा संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानामध्ये 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग असा नियम आपण पाहतोय या स्पर्धेचा. सलामची जोडी आपण पाहतोय एकविरा थळ संघाच्या माध्यमातून नागेश आणि सन्मित्र म्हात्रे आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच यावर्षी एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज कुठेतरी आपण पाहिलं तर रेवदंडा संघ नक्कीच कुठेतरी थोडासा बॅकफुटवर सरकलाय. उदय म्हात्रे आपण जर कुठे असेल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या गाडीची चावी पाहिजे आहे तर कृपया विनंती असेल की उदय म्हात्रे चावीची गाडी द्यायची आहे व्यासपीठावर. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी एकविरा थळ संघाला 30 धावांची गरज. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात रेवदंडा संघाच्या माध्यमातून. थोडीशी आपण पाहिलं तर बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी एक खराब कामगिरी पाहायला मिळाली ती अर्थात रेवदंडा संघाच्या माध्यमातून. किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच एक एकविरा थळ संघाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा केली आहे मैदानावर. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळतोय.
तर रेवदंडा संघाकडून आपण पाहतोय सलामीला आलेला गोलंदाज प्रज्वल ठाकूर येतोय. प्रज्वल ठाकूर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर केवळ 18 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच त्याने रेवदंडा संघासाठी करून दिले. आज बघूया या मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. समोर आपण पाहिलं तर अपोजिट संघ एकविरा थळ आहे आणि सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक सन्मित्र म्हात्रे आपण पाहतोय. डावकोरा फलंदाज. लेट्स प्ले पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय आसमान दाखवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. क्रमांक आपण पाहिले तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूपासून एक चांगल्या प्रकारची कामगिरी एकविरा थळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतोय सन्मित्राच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. भोग्या इथे प्रज्वल इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. षटकातील पुढे चेंडू. यावेळी मात्र आपण पाहिलं तर रिस्पेक्टपूर्वक खेळायला चेंडू. सन्मान दिला होता चेंडूला. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 7 धावा धावफलकावर येत आहेत. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची आपण पाहिलं तर नक्कीच इथे कामगिरी करून दाखवावी लागेल ती अर्थात प्रज्वल याला. कारण का आपण पाहिलं तर 30 धावा सेव्ह करायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाहीये. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. 2 धावेने आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतो एकविरा थळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच धावांपासून रोखून गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूचे सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 9 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि अजून आपण या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. परंतु ती खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर नक्कीच 9 धावा तर वसूल केल्यात या षटकामध्ये. अजूनही एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. गौरव वडके आपण पाहतोय ते त्यांना दिसतोय. 1 धाव तर नक्कीच येते या चेंडूवर आणि या एका धावेनंतर आपण पाहिले तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. 1 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिले तर एकविरा थळ संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिले तर उर्वरित 24 चेंडू येणं बाकी आहे आणि या 24 चेंडूमध्ये आपण विचार केला तर केवळ 20 धावा कराव्या लागतील ते अर्थात एकविरा थळ संघाला. चांगली आपण पाहिलं तर कामगिरी पाहायला मिळते या सामन्यामध्ये एकविरा थळ संघाची. कारण का आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना सुद्धा आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फलंदाजी करत असताना सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चांगली सुरुवात आपण पाहतोय थळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गौरव वडके येतोय. गौरव सुद्धा आपण पाहिलं तर एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. रेवदंडा परिसरामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी नेहमीच या खेळाडूने केले. आज बघूया वरसुलीच्या मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. समोर आपण पाहिलं तर नागेश सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय. रॅट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला
चेंडू आपण पाहतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण प्रज्वलच्या माध्यमातून निर्धाव चेंडू नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 10 पर्यंत. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. पॉवरप्लेच्या षटकातील आपण विचार केला तर शेवटचं षटक आहे आणि या पॉवरप्लेच्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात नागेश आणि सन्मितच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय झेल बाद होतोय. नागेश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो अर्थात एकविरा थळ संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नागेश बाजांतर सिद्धांत नवले येतोय. सिद्धांत नवले सुद्धा आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये एक चांगली कामगिरी एकविरा थळ संघासाठी त्याने केले. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकामध्ये गौरवच्या माध्यमातून. रॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दादाचा चेंडू, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 14 धावा धावफलकर येत आहेत. एक चांगला फटका आपण पाहतोय सिद्धांत नवलेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आले आले आपण पाहिलं तर नक्कीच स्वागत केले गौरवचं. चौकाराने एक चांगली फटका नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गौरव बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. यावेळी मात्र आपण पाहतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सिद्धांत नवले बॅक टू द पवेलियन. सिद्धांत नवलेला सुद्धा आपण पाहिलं तर तंबूत पाठवलंय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज गौरव वडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 4 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूत पाठवलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रेयस पत्र येतोय मैदानामध्ये. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. ही गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे ते अर्थात रेवदंडा संघाला. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 14 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे अजून, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. 1 टू गो. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज गौरव वडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त होईल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर एकविरा थळ संघाची धावसंख्या 2 बाद 14 धावा धावफलकावर आल्यात.
या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात गौरव वडकेच्या माध्यमातून. केवळ आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूत पाठवलं. ही गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं होतं ती अर्थात रेवदंडा संघाला. आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच येणारे 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूमध्ये एकविरा थळ संघाला जिंकण्यासाठी 16 धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रेवदंडा संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन वरद धाटावकर येतोय. वरद सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत असतो रेवदंडा संघासाठी. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सलामीवर फलंदाज सन्मित्र म्हात्रे आपण पाहतोय. सन्मित्र म्हात्रे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. बघूया या षटकामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात सन्मित्र म्हात्रेच्या माध्यमातून. वरद आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. एक अचूक टप्पा नक्कीच करावा लागेल तो अर्थात गोलंदाज वरद याला मागील षटकाचा विचार केला तर तशाच पद्धतीचं षटक फेकावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील पहिला चेंडू थोडासा आपण पाहिलं तर नक्कीच रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाज वरदच्या. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध मरुवाई वर्सोली. रॅटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो या अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि आखूड टप्प्याच्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी फायदा घेतोय फलंदाज सन्मित्र म्हात्रे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिले तर 10 धाव्यांची गरज असेल ती अर्थात एकविरा थळ संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार षटकार. या 6 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार षटकार.